अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो सर्वसमावेशक घटकांना आधार देणारा असा जो अर्थसंकल्प जाहीर केला, त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या सगळ्यांची कल्पना आणि या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय घेतलेले आहेत त्या सगळ्यांच्या संदर्भात माहिती व्हावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी या पत्रकार परिषदेला संबोधित करतो आहोत। यामध्ये एक खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षे अर्थसंकल्प सादर केला जातो, पण या अर्थसंकल्पामुळे विकासाचा मार्ग दाखवण्याबरोबरच सामान्य माणसाला सुशासनाची, गतिमान प्रशासनाची अनुभूती देणारा आणि दूरगामी परिणाम करणारा असा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून। या अर्थसंकल्पाचा विस्ताराने जर आढावा घेतला तरी प्रमुख ज्या गोष्टी आहेत की ज्या शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी चा विचार करून शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये एक मोठा निर्णय असा आहे की 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही महायुती सरकारने घेतला आहे। सगळ्यात विशेष म्हणजे शेतीमालाला जागतिक बाजारपेठ देण्यासाठी 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्य साखळी ॲग्रिस्टॅक, महावेद, क्रॉपसॅप, महाडीबीटी इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकऱ्याला बाजारपेठेशी जोडण्यासाठी मदत करणारा असा हा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे। याचबरोबर जी मुख्यमंत्र्यांची बळीराजा मोफत वीज योजना आहे ती सुरूच राहणार असून यासाठी 20,000 कोटीची तरतूद महायुती सरकारने या अर्थसंकल्पात केलेली आहे। विशेष म्हणजे 1,000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडण्यासाठी आशिया बँकेच्या मदतीने 4,500 कोटींचा कार्यक्रम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मध्ये आणि 23,000 किलोमीटरची कामे या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या बारमाही रस्त्याने जोडण्याचं सुद्धा प्रयोजन या माध्यमातून होणार आहे। त्याचबरोबर 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्यांच्या सर्व वस्त्या 4,447 किलोमीटरचे पर्यटन पर्यटने जोडणार ही या माध्यमातून आता या बजेटच्या माध्यमातून याच्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे। अख्ख्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत छत्रपती संभाजीराजे यांचं स्मारक जे संगमेश्वरला आहे त्याचा नियोजन आराखडा अंतिम टप्प्यात असून त्याच्यासाठीही मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्याचं या अधिवेशनात सूचित करण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तिथल्या ज्या आणखी पायाभूत सोयीसुविधा आहे त्याचा विकास आराखडा तयार होणार आहे। दिव्यांगांसाठी वार्षिक योजनेत 1% निधी राखीव राहणार आहे। कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांचे निदान करण्यासाठी आशिया विकास बँकेच्या माध्यमातून 4,500 कोटींची योजना राबवण्यात येणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म लघु मध्यम उद्योग केंद्र स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांसाठीची जी सगळ्यात महत्त्वाची सिंधुरत्न समृद्ध योजना आहे ही आणखी पुढे 3 वर्षासाठी राबवण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातल्या
अमृतकाल रस्ते विकासातून 6,200 किलोमीटर द्रुतगती मार्ग आणि 14,919 किलोमीटरचे राज्य आणि जिल्हा मार्ग तयार करण्यात येणार आहेत. त्या मार्गांचाही कोकणातील अनेक रस्त्यांसाठी त्याही माध्यमातून आता या योजनेच्या मार्फत अनेक ठिकाणी चांगला निधी मिळू शकतो. विशेष म्हणजे आपल्याकडे जे 1,000पेक्षा अधिक लोकसंख्येची गावं आहेत त्यांना आता कॉन्क्रीट रस्त्याने जोडण्याचा जो निर्णय केलेला आहे आणि विशेषतः त्याचा फायदा हे आपली भौगोलिक परिस्थिती आणि पाऊस पाहता कोकणालाच त्याला जास्त प्रमाणात त्याच्या संदर्भातला निर्णय होऊ शकतो. आणि त्यासाठी आशियाई बँकेच्या मदतीने 4,500 कोटीचा कार्यक्रम हा शासनाच्या माध्यमातून या पुढच्या काळात राबवण्यात जाणार आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विस्ताराच्या संदर्भातही या अधिवेशनामध्ये प्रस्तावित घोषणा करण्यात आलेली आहे. 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 12,243.95 कोटी निधी हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीचा एक अतिशय अर्थव्यवस्थेला चालना देणारा, शेतकऱ्यांना, जनसामान्यांच्या विविध प्रश्नांना आणि सगळ्या स्तरातील, मग शेती असेल, लघु उद्योग असतील, विकास कामं असतील, शहरी विकास कामं असतील, या संदर्भात हा समतोल असणारा आणि निश्चितपणे आधार देणारा तर आहेत आणि महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा